विधानसभेच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि अशातच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी एक विधान केलेलं आहे की अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। आपल्यासोबत अमोल मिटकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। अजितदादा मुख्यमंत्री होतील असा विश्वास तुमच्याकडून व्यक्त केला जातोय, नेमकं गणित काय आहे आणि कशा पद्धतीचा हा विश्वास तुम्ही व्यक्त करताय? गणित हेच आहे की अजितदादांनी ज्या पद्धतीने जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून महायुती आघाडीच्या सरकारमध्ये गेल्यावर 10व्यांदा अर्थसंकल्प सादर केला, त्या माध्यमातून लाडकी बहीण योजना असेल, आणखी काही लोककल्याणकारी हिताच्या योजना, त्याकरताची प्रचंड मेहनत अजितदादांनी घेतली। अजितदादांच्या प्रत्येक भाषणामध्ये महाराष्ट्राचं आगामी व्हिजन होतं आणि म्हणून तळागाळात आमचा जो काही कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे, आम्ही एकूण 56 जागा लढवल्यात। त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाला विश्वास आहे की अजितदादा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे। स्ट्राईक रेट आमचा उत्तम राहणार आहे। उद्या 56 जागा आम्ही लढवल्यात, 2 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या, माझ्या माहितीप्रमाणे 3 ठिकाणी झाल्या। एक तुम्ही सांगितलं मोर्शी वरोड विधानसभा मतदारसंघ आहे, आणखी आष्टी पाटोदा आहे आणि सिंदखेड राजा या ठिकाणी सुद्धा। त्याच्यामुळे जे काही वातावरण आमच्या मतदारसंघात आहे ते अजितदादांना खूप पोषक आहे आणि आम्हाला विश्वास आहे उद्याच्या 2 वाजता मी परत आपल्याला संवाद याच्यामध्ये सांगेल की स्ट्राईक रेट हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महायुतीमध्ये उत्तम असेल आणि त्याच भरोशावर आम्ही पुढचं जे काही ट्विट वगैरे केलं किंवा माझी संकल्पना जी आहे ती मी मांडली। दादाच किंग किंवा किंग मेकर असतील असं तुम्ही विधान केलेलं होतं। 56 जागांपैकी किती जागांचा विश्वास तुम्हाला विजय होण्यावरती वाटतोय आणि महायुतीच्या किती जागा निवडून येणार आहेत? महायुतीला ज्याप्रमाणे ॲक्सिसचा सर्वे आला त्याप्रमाणे स्पष्ट बहुमत मिळेल। 170-175 जागा महायुतीच्या निवडून येतील आणि आम्हाला विश्वास आहे 35 ते 40 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अगदी सक्षम। कारण काय असतं की लोकसभेची समीकरणं वेगळी असतात, विधानसभेची वेगळी असतात। लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं इलेक्शन कॅम्पेनिंग झालं आणि ते भ्रमात राहिले महाविकास आघाडीवाले, आम्ही काही भाषणबाजीवर यावेळेस जास्त भर न देता प्रॉपर लोकांमध्ये जाण्यासाठी मग प्लॅनिंग केलं आणि नंतरच्या काळामध्ये आता विधानसभेची समीकरणं बदलताना दिसत आहेत। त्यामुळं आमच्यात ज्या काही उमेदवार आहेत आमचे, तुम्ही उमेदवारांची यादी जर बघितली तर ते टॉपचे मेरिटचे उमेदवार आहेत। त्याच्यामुळे अशीच लोक ते निवडून येतील कारण त्यांचं त्या मतदारसंघामध्ये वलय आहे, त्यांची लोकांशी कनेक्टिव्हिटी आहे, त्यांचे साखर कारखाने आहेत, त्यांचे दूध संघ आहेत, बँका आहेत, पतसंस्था आहेत। त्यामुळे त्यांच्याशी जुळलेला एक फार मोठा वर्ग आहे, तोच आमच्यासाठी इफेक्टिव्ह राहील। त्याच्यामुळे मला असं वाटते 30 ते 35 जागा आमच्या उद्याच्या तारखेत निवडून येतील। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ऑनलाईन बैठक उमेदवारांसोबत आज सकाळी पार पडली। त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की काहीही काळजी करू नका, फक्त मतमोजणी केंद्रावरती तुम्ही सावध भूमिका ठेवा, आमचं सरकार येते 157 जागा निवडून येतील असा विश्वास स्वतः शरद पवारांनी व्यक्त केलेला आहे आणि निवडून आल्यानंतर 157 जागांचा त्यांनी विश्वास व्यक्त केला। तुम्ही कशा पद्धतीने पाहता याकडे? आदरणीय पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा अंदाज खराही त्यांच्या दृष्टीने असू शकतो आणि त्यांना माहीत आहे की आता सर्व मतदारसंघात आपापल्या उमेदवार आहेत, प्रत्येकाची धाकधूक वाढलेली आहे। उद्या 1 वाजेपर्यंत काही उमेदवार झोपतील असं मला वाटत नाही आणि आपला कोणी तंबूतून सटकू नये याची काळजी साहेबही घेत आहेत, उद्धवजी घेत आहेत आणि नाना पटोलेजी पण घेत आहेत। पण जसं त्यांना ती काळजीपोटी की बाबा तुम्ही विजयी प्रमाणपत्र घेऊनच या, कारण अजूनही महाविकास आघाडीला हा विश्वास नाही की त्यांचे उमेदवार त्यांच्यासोबत टिकून राहतील म्हणून। त्याच्यामुळे ते काळजी घेत आहेत, ते प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे। फक्त मारामार होईल ते संजय राऊत आणि नाना पटोलेमध्ये। माझं म्हणणं आहे की त्या दोघांनाच 2 वेगळ्या हॉटेलमध्ये ठेवा, कारण आता मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत त्यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे। दक्षिण सोलापूरपासून हा संघर्ष सुरू होतोय, म्हणजे प्रणिती शिंदे आणि शिवसेनेमध्ये जे घडलंय त्याच्यानंतर असं दिसत नाही की महाविकास आघाडी एकत्र राहील। त्या दृष्टीनं पवारसाहेब चाणाक्ष आहेत, त्यांनी हिरलं की हे मारामार होऊ शकते, म्हणून त्यांनी त्या काळजीपोटी 157 जागेचा आकडा सांगून तशा प्रकारचा संवाद साधलेला दिसतोय। महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सगळ्याच नेत्यांकडून सरकार आमचा येणार हा विश्वास व्यक्त केला जातोय। मात्र आता कोण कोणासोबत जाणार आणि सरकार बसवण्यासाठी जी काही गणित जुळवली जाणार आहेत त्याची सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे। शिवसेना नेते संजय शिरसाट म्हणतायत की शरद पवार यांनी जर तशी भूमिका घेतली तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊ शकतात किंवा ते आपल्यासोबत येऊ शकतात, अशा पद्धतीची ही विधानं होत आहेत। त्याकडे तुम्ही कसं पाहताय? त्यांच्या भूमिकेचं मी खरंच समर्थन केलं पाहिजे। त्याचं कारण असं आहे की त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो निर्णय त्यांना मान्य असेल। म्हणजे एकतर ते कॉन्फिडंट आहेत की त्यांच्या 40 ते 50 किंवा 50 ते 60 जागा येतील, तर आम्हाला कॉन्फिडन्स आहे की अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 40 ते 50 जागा येतील आणि जर तसं झालं तर अर्थातच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादा जो निर्णय घेतील तो निर्णय आम्ही कार्यकर्ता म्हणून मान्य करू। दादा जो निर्णय घेतील तो तुम्ही कार्यकर्ते म्हणून मान्य करू असं म्हणताय। मात्र किंग मेकर ही जी तुम्ही उपमा त्यांना दिलेली आहे किंवा हे जे विश्लेषण तुम्ही करता आहात ते फक्त
महायुतीसाठी किंगमेकर ठरणार आहेत की गरज पडली तर महाविकास आघाडीसाठी सुद्धा किंगमेकर ठरतील? ते उद्या दुपारी 1 वाजता तुम्हाला सांगेल मी याचं उत्तर. ते किंगमेकर कोणासाठी ठरतील, पण अजितदादा महाराष्ट्राचे किंगमेकर असतील हे मात्र तुम्हाला काळ्या दगडावरची मी पांढरी रेख आता सांगतो. पण अशी काही शक्यता आहे की गरज पडली तर दादा पुन्हा एकदा आपली भूमिका महाविकास आघाडीच्या सोबत घेऊ शकतात किंवा तशी भूमिका घेतली तर कार्यकर्ता म्हणून तुमचं काय मत? फार छोटा कार्यकर्ता आहे. शेवटी आमचं पार्लमेंटरी बोर्ड आहे, त्यात प्रफुल्लभाई आहेत, त्यात तटकरे साहेब आहेत, भुजबळ साहेब आहेत, दादा आहेत, हे सगळे लोक निर्णय घेतात. पण तुर्तास तरी मी तुम्हाला इतकंच सांगतो की दादा इज किंग अँड दे विल बी किंग मेकर. हा माझा कार्यकर्ता म्हणून अनुभव आहे आणि कार्यकर्ता म्हणून माझी ती भावना आहे की दादांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं. महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार महाविकास आघाडीचं सरकार येईल असा विश्वास व्यक्त करतायत, तर दुसरीकडे भाजपचे नेते ज्येष्ठ नेते नारायण राणे हे म्हणतात की शरद पवार गरज पडली तर आमच्याकडे येऊन महायुतीच्या सोबत येण्याची भूमिका घेऊ शकतात. शेवटी दोन्ही मोठे नेते आहेत. आदरणीय साहेबांनी अनेक वर्ष महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय. राणेसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि भाजपचे नेते आहेत. त्याच्यामुळं त्यांचं सुद्धा एक अंदाज आपल्याला इग्नोर करून चालणार नाही. असं जर कधी झालं, काही होऊ शकतं ना. आदरणीय पवार साहेबांनी महाविकास आघाडीचं सत्ता सरकार स्थापन करताना शिवसेनेला पण सोबत घेतलं, काँग्रेसला पण सोबत घेतलं. त्याच्यामुळे उद्याचा फिगर नेमका आकडा कसा बाहेर येतो त्याच्यानंतर हे ठरेल. म्हणून राणे साहेबांनी जे सांगितलं की कदाचित तुतारीचे जे काही उमेदवार निवडून येतील त्या उमेदवारांना असं जर वाटलं की आपण महायुतीमध्ये सहभागी व्हायचं का, तर पवारसाहेब तो निर्णय घेतील. पण शेवटी ते ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्याकडे असेल. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला आपण गांभीर्यानंच घेतलं पाहिजे. उद्या ते ठरेल. राज्यात काही प्रमुख लढती आहेत, त्यापैकी एक लढत ही बारामतीतली आहे आणि बारामतीत योगेंद्र पवार विजयी होतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जितेंद्र आव्हाड यांच्याकडून व्यक्त केला जातोय. तुम्ही या विधानाकडे कसं पाहता किंवा त्यांचा जो विश्वास आहे त्याकडे कसं पाहताय? आता ते दिवसाही असं वक्तव्य करायला लागले म्हणजे मला त्यांच्या एकंदरीत 24 तासावरच डाऊट यायला लागलाय. महाराष्ट्राच्या तुल्यबळ लढतीमध्ये आम्ही बारामती पाहत नाही. मी बारामतीमध्ये 4-5 दिवस होतो, लोकसभेच्या वेळी होतो, विधानसभेच्या वेळी होतो. तुम्ही सुद्धा जनतेचं मतदानानंतरचं मत बघितलं की त्यांनी ठरवलं होतं की लोकसभेमध्ये पवारसाहेब म्हणजे ताई आणि विधानसभेमध्ये अजितदादा. त्याच्यामुळे यावेळेस डेव्हलपमेंटला लोकांनी मत दिलं. दादा 1 लाखाच्या मताच्या फरकानं निवडून येतील आणि जर दादा 1 लाखाच्या मताच्या फरकानं किंवा दादा विजयी झाले तर आता जे काही आव्हाड साहेब बोलले, माझी त्यांना चॅलेंज आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून. दादा जर पराभूत झाले तर मी जितेंद्र आव्हाड साहेबांकडे घरगडी म्हणून कामाला राहील आणि दादा जर विजयी झाले तर आव्हाडांनी दादांकडे येऊन घरगडी म्हणून कामाला राहावं. तुम्ही मगाशी म्हणालात की दादांकडे म्हणजे वर्षा बंगल्यावरती घरगडी म्हणून कामाला राहावं. देवगिरी बंगल्यावर आम्हाला सोडायचं आहे आणि वर्षा बंगल्याकडे आम्हाला आगेकूच करायची आहे. त्यामुळे त्यांना सोपा मार्ग कळवा मुंब्रावरून सरळ ते वर्षावर येऊ शकतात. त्यामुळे वर्षा बंगल्यावर त्यांनी झाडपूस करायला 12 महिने दादांच्या राहावं. हे चॅलेंज त्यांनी स्वीकारावं आणि मला असं वाटतं तुम्ही त्यांना पण हे चॅलेंज स्वीकारायला त्यांना विचारावं की अमोल असा बोललाय, तुमचं काय मत आहे. नाहीतर मी आयुष्यभर मी सोडून दिलं हे राजकारण. उद्यापासून जर उद्या बारामतीमध्ये दादांचा पराभव झाला तर मी त्याच दिवशी माझ्या विधिमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा देईल आणि जितेंद्र आव्हाडांच्या ऑफिसवर जाऊन तिथं ऑफिस बॉय म्हणून काम करेल. आणि जर दादा जिंकले तर यांनी नाही काही जमत तर म्हशीचा गोठा आहे दादांचा बारामतीला, तो साफ करायला आले तरी भरपूर आहे. आव्हाडांना खुलं चॅलेंज आहे. खुलं चॅलेंज. मी मागं तुतारी वाजवण्याचे चॅलेंज दिलं होतं, ते त्यांनी एक्सेप्ट केलं नाही, दुसऱ्याला वाजवायला लावली. आता हे दुसरं चॅलेंज आहे. तुमच्या धमक असेल, दादा जर पराभूत झाले नाहीत तर यांनी बारामतीला दादाचा गाई गोठा जो आहे, गाईचा गोठा चांगल्या म्हणजे अगदी काय त्या साईवाल गाई आहेत चांगल्या दुभत्या, त्यांची धार काढायला यावं. मी द्यायला लावतो दादांना त्यांचा वाढीव पगार. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये तुमच्या पक्षाचे उमेदवार नजीब मुल्ला लढतायत आणि तिथली लढत कशा पद्धतीची आहे? तुमचा विजयाचा विश्वास आहे का आणि कशा पद्धतीचा उद्याचा निकाल असेल? मुंब्रा कळवा मतदारसंघामधला जो मुस्लिम समाज आहे तो जितेंद्र आव्हाड यांच्यावर प्रचंड चिडलेला मागे आपण पाहिला. आणि जर ते एवढे सेक्युलर स्वतःला समजून घेतात तर त्यांनी यावेळेस एक मुस्लिम तरुणाला संधी द्यायला पाहिजे होती. तुम्ही इकडं जर नजीब मुल्लांना दादांनी संधी दिली, तुम्ही फक्त शिवशाहू फुले आंबेडकर तोंडून सांगता. एक वेळ विड्रॉल घ्यायचा होता की नाही, माझा हा मुस्लिम कार्यकर्ता आहे, त्याला मी मुंब्रा कळव्यातून संधी देतो. मात्र त्यांनी स्वतःचीच तिथं दुकानदारी सुरू ठेवली. हे तिथल्या बहुजन मुस्लिम समाज बांधवांना अजिबात आवडलं नाही. आंबेडकरवादी चळवळ त्यांच्यासोबत आहे असं जे म्हणतायत, पण ज्यावेळेस त्यांनी मंत्रोच्चारात अर्ज दाखल केला त्यावेळेस आंबेडकरवादी चळवळीतले लोकसुद्धा त्यांच्या विरोधाच्या भूमिकेमध्ये दिसलीत. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे
मुंबई शहरातल्या 3 जागा आणि ठाण्यामधली 1 जागा, म्हणजे मग सना मलिक असतील, नवाब भाई असतील, जिशान सिद्दीकी असतील, ह्या आमच्या विनिंग दाखवल्या जात आहेत. आणि नजीब मुल्लासुद्धा निवडून येतील. आणि जर नजीब मुल्ला निवडून आले तर सर्वात जोरात झिंगाट डान्स आपला अमोल मिटकरचा तुम्हाला मुंब्रा कळव्यामध्ये पाहायला भेटेल, जितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, वंचित कडनं जी भूमिका आता घेण्यात आलेली आहे की जे लोक सत्तेत येणार आहेत त्यांच्यासोबत जाणं आम्ही पसंत करू आणि तशा पद्धतीची भूमिका घेऊ. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे. मग महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, यांच्यापैकी ज्यांचं सरकार बळेल त्यांच्यासोबत जाण्याची पसंती आमची असेल, तशा प्रकारचा त्यांचा मानस आहे. तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? नाही, वंचित बहुजन आघाडीच्या अनेक उमेदवारांनी चांगल्या ठिकाणी फाईट दिली. आमच्या अकोला जिल्ह्यातही 2 विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांची भूमिका खूप स्ट्रॉंग राहिली. कदाचित ते उद्या त्या ठिकाणी निवडून येऊ शकतात. आणि एक पुरोगामी विचाराचं नेतृत्व बाळासाहेबांच्या रूपाने आम्ही पाहतो, म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांच्या. त्याच्यामुळे आता जरी संजय राऊत म्हणत असतील तरी मला विश्वास आहे, काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस बाळासाहेब आजारी होते त्या दिवशी दादा भेटून गेले, त्या दिवशी एकनाथराव शिंदेसाहेब भेटून गेले. आणि उद्या जर त्यांच्या 4-5 ज्या काही जागा निवडून येतील, सत्तेसोबत येतील, म्हणजे महायुतीसोबतच येतील असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आले तर बाळासाहेबांचं मनापासून स्वागत आहे, कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचा वारस हा महायुतीमध्ये असावा ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना आहे. आणि ती मी यापूर्वी अजितदादांकडे बोलून दाखवलेली आहे. धन्यवाद अमोल मिटकरीजी. तर आपल्यासोबत अमोल मिटकरी होते आणि त्यांनी राज्यात महायुतीचं सरकार येतं, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्राईक रेट हा सगळ्यात चांगला असेल अशा बद्दलचा विश्वास सुद्धा व्यक्त केलेला आहे. पुढे जर्नलिस्ट गणेश रहाटसोबत कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.